नमस्कार. मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक स्टडीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सध्याचा आठवडा हा अर्थातच बजेटचा आठवडा आहे आणि बजेटच्या आसपास वेगवेगळी अर्थविषयक डॉक्युमेंट्स आपल्या समोर येतात. तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वे असेल, स्वतः बजेटचं स्पीच असेल, आरबीआयचा रिपोर्ट असेल. या सगळ्यातून मॅक्रो लेवलला देश कोणत्या दिशेनं चाललाय हे समजून घेता येतं असं म्हणतात. वेगवेगळे अर्थतज्ञ बजेट विषयी लिहितात. या निमित्ताने एक वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न केलाय, की इकॉनॉमिक सर्वे, बजेट स्पीच, बजेटचा डेटा, आरबीआयचा डेटा हे सगळं पाहिलं तर एक अभ्यासक म्हणून काय दिशेला भारत जातोय याचा धांडोळा घेता येतोय का याचा प्रयत्न केलाय आणि त्यातनं जे ट्रेंड्स समोर येत आहेत ते तुमच्या समोर सांगायचा प्रयत्न करतोय. यातला कॅव्हिएट असाच आहे की मी अर्थतज्ञ नाही, अर्थविषयक अभ्यासकही नाही, पण एक सामान्य वाचक म्हणून ज्यावेळी ही सगळी डॉक्युमेंट्स पाहता येतात, अर्थातच एआयच्या मदतीनं, इतर रिसर्च असोसिएट्सच्या मदतीनं त्यावेळी काय दिसतं आणि कोणत्या दिशेला आपण जातोय त्या संदर्भातलं हे आकलन आहे. त्यातला पहिला ट्रेंड असा आहे की फिजिकल इज फ्युचर. फिजिकल याचा अर्थ असा की मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल ज्या गोष्टी दिसतायत त्या. गेले काही दशकं भारतात डिजिटल हे फ्युचर होतं, आयटी सर्व्हिसेस होत्या, बीपीओ होतं, नॉलेज प्रोसेसिंग होतं, ज्याच्यात ऍक्च्युअल प्रॉडक्ट दिसायचं नाही, पण त्याच्यातून इकॉनॉमी मात्र पुढे जायची. आता मात्र डिजिटल बरोबरच फिजिकल महत्वाचं आहे असं इकॉनॉमिक सर्व्हे मधून दिसतंय, असं बजेटमधून दिसतंय आणि असं इतर सर्व डॉक्युमेंट्स मधून अधोरेखित होतंय. त्याचं कारण अर्थातच की जिथं डिजिटल गोष्टी होत्या तिथला जो डेल्टा आहे, तिथला जे लिव्हरेज आहे ते एआय मुळे कमी झालंय. त्या गोष्टी एआय करू शकते. मात्र फिजिकल गोष्टी करायला मात्र अजूनही मनुष्यबळ लागणार आहे. भारतात मुबलक मनुष्यबळ असणार आहे. त्याचे काही इंटरेस्टिंग इंडिकेटर्स आहेत. या वर्षीच्या बजेटमध्ये जवळपास 60,000 कोटी रुपयाची तरतूद ही वेगवेगळ्या प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट देण्यासाठी केलेली आहे. याच्या बरोबरीनं जर का पीएलआय या स्कीमचा रेफरन्स घेतला, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह, तर ओव्हरऑल जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवरचा पुश आहे तो जवळपास 2 लाख कोटीहून अधिक रुपयांवरती जातो. त्याच्याशिवाय सरकारनं वेगवेगळ्या गोष्टींवरच्या कस्टम्स ड्युटी कमी केलेल्या आहेत. त्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग वाढावं असा या सरकारचा टोन दिसतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा ज्या मुलाखती बजेटनंतर दिल्या त्याच्यामध्ये या मॅन्युफॅक्चरिंग वरच्या पुशचं महत्व अधोरेखित केलेलं आहे. आपण जर का इकॉनॉमिक सर्व्हेचा रिपोर्ट बघितला तर 2035 पर्यंत एकूण जीडीपीच्या 25% शेअर हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा असायला हवा आणि ज्याच्यातून जवळपास 140 ते 150 मिलियन म्हणजे 14 ते 15 कोटी रोजगाराची निर्मिती व्हायला हवी अशी दिशा इकॉनॉमिक सर्व्हे हा स्पष्टपणे सांगतोय. खूप अर्थतज्ञ वेगवेगळ्या लेखात असं म्हणायचे की 1970 आणि 1980 मधली जी मॅन्युफॅक्चरिंगची बस होती ती भारताची चुकली आणि शेतीवरून भारत थेट आयटी सर्व्हिसेस मध्ये आला आणि तिथून 91 नंतर आपली ग्रोथ झाली. मात्र ही मॅन्युफॅक्चरिंगची बस परत पकडण्याचा प्रयत्न येथून पुढच्या दशकात भारताचा एक देश म्हणून असेल असं दिसतंय. नौशाद फोर्ब्स यांचं एक पुस्तक आहे, मी पुस्तकाचं नाव विसरलो. त्याच्यात ते म्हणतात की मॅन्युफॅक्चरिंग हे एकमेव असं मीडियम आहे की जिथं अर्धशिक्षित किंवा कमी शिक्षित हातांनाही रोजगार देता येतो आणि शिक्षण हे रोजगाराच्या मधलं अडथळा बनत नाही. त्यामुळं जॉबलेस ग्रोथ ही जी टर्म आपण थिंक बँकवर गेल्या कित्येक मुलाखतीत ऐकली ती टाळण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग हे भविष्य असेल. मग त्याच्यात कंटेनर आलं, त्याच्यात टेक्सटाईल आलं, त्याच्यात इतर असंख्य त्याच्याशी रिलेटेड मुद्दे आले. हे दिसतंय आणि म्हणून फिजिकल हे फ्युचर आहे असंही दिसतंय. असाच दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इज द न्यू आयटी. गेले काही वर्ष जी क्रेज आयटीला होती, जे जॉब ग्रोथ, जे इकॉनॉमिक ग्रोथ आयटीनं दिलं ते आता इलेक्ट्रॉनिक्स देईल असं स्पष्टपणे दिसतंय. याचं कारण पुन्हा एकदा नॅशनल सेमीकंडक्टर मिशन या अर्थाची जी स्कीम आलेली आहे त्याच्यामधून सेमी कंडक्टरला प्रचंड मोठा पुश देण्यात आलेला आहे. हे जे सगळं एआय चालू आहे या एआयचा खरं तर बेस हा हार्डवेअर आहे. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असेल, त्याच्यामध्ये जीपीयू असेल, त्याच्यामध्ये अलाइड डेटा सेंटर्स असतील. तुम्ही बघाल तर जी सरकारनं पॉलिसी जाहीर केली आहे ती अशी आहे की भारतात ज्या ग्लोबल कंपन्या डेटा सेंटर्स काढतील त्यांना टॅक्स फ्री वातावरण मिळेल, तेही तब्बल 20 वर्ष. या डेटा सेंटर्सचा अर्थातच प्रमुख भाग हा इलेक्ट्रॉनिक्स हा असणार आहे.
त्याच्याशिवाय इलेक्ट्रिक व्हेकल्सवरचा पुश, ग्रीन मोबिलिटीवरचा पुश एकदम क्लिअर दिसतो. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जवळपास 38,000 ई बस याला भारत सरकार सपोर्ट करेल, ग्रँट देईल. आता जशा वेगवेगळ्या स्कीम्स आहेत पुण्या मुंबईत, तुम्ही इलेक्ट्रिक बस बघत असाल ज्या फेमा स्कीमच्या अंडर आलेल्या, तशा येत राहणार आहेत. एका बाजूला AI, त्याच्यामुळं आलेले GPUs, दुसऱ्या बाजूला सेमी कंडक्टरचं वाढलेलं महत्व, तिसऱ्या बाजूला इलेक्ट्रिक मोबिलिटी. याच्यामुळं पुढचं दशक हे इलेक्ट्रॉनिक्स या सेक्टरचं असेल असं इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट या दोन्हीतून दिसतंय. अजून एक एकदम टँजंट इंडिकेटर आहे. CER, सिटी इकॉनॉमिक रिजनची जी घोषणा केली त्याच्यातला तमिळनाडूचा एक सिटी इकॉनॉमिक रिजन आहे जो ट्राय सिटी आहे थिसूर जवळचा. आणि ते जे शहर आहे ते आता एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचं किंबहुना अगदी इलेक्ट्रॉनिक्स असेंब्लीचं सुद्धा एक महत्वाचं सेंटर म्हणून इमर्ज होत आहे. त्या सेंटरला बळ देण्यासाठी सिटी इकॉनॉमिक रिजनची संकल्पना तमिळनाडूमध्ये सुद्धा राबवावी असं भारत सरकारला वाटतंय. याचा अर्थच असा की सॉफ्टवेअर बनत राहील, सॉफ्टवेअर AI बनवेल, ऍप्लिकेशन लेअरमध्ये वेगवेगळे प्लेयर येतील, पण त्याच्या खालचा जो हार्डवेअरचा लेअर आहे की जिथे इलेक्ट्रॉनिक्स असेल तिथं भारत काम करेल. तर त्याच्यात अगदी रेअर अर्थ मेटल्स साठीची सप्लाय चेन क्लिअर करणं, त्यासाठी ईस्ट टू वेस्ट कॉरिडॉर बनवणं, असे सुद्धा धोरणात्मक निर्णय सरकार घेते, बारीक बारीक मुद्द्यांवर लक्ष ठेवते. त्यातनं दिसतं असं की इलेक्ट्रॉनिक्स हेच पुढचं IT असेल. त्या पद्धतीचं ग्लॅमर, त्या पद्धतीचं इन्सेंटिव्ह कदाचित इलेक्ट्रॉनिक्सला मिळेल. तिसरा एक ट्रेंड दिसतोय तो असा की भारतात मायग्रेशनला पर्याय नाही. भारत हा मायग्रेशनच्या मॅजिकवरच जगेल. हे नाही पटलं तरी इकॉनॉमिक सर्व्हेच्या डेटामधून हे दिसतं. भारत हा तरुणाईचा देश आहे असं मानलं जातं. भारतात डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे असं मानलं जातं. पण तो सर्व राज्यात एकसारखा नाही. उत्तरेकडची राज्य, मग ती बिहार असोत, उत्तर प्रदेश असोत, ती अत्यंत तरुण आहे. मात्र दक्षिणेकडची राज्य ही ऑलरेडी एजिंग पॉप्युलेशनकडे जात आहेत. 2035 साली एजेड जी राज्य आहेत ती साऊथ मधली असतील, महाराष्ट्र कुठेतरी मध्ये असेल, आणि उत्तरेकडच्या राज्यात मात्र तरुणाईची संख्या त्यावेळी सुद्धा जास्त असेल. याचाच परिणाम असा की जिथं एजेड पॉप्युलेशन आहे तिथं हे तरुण मायग्रेट करतील आणि मग त्यांना वेगवेगळी श्रमाची कामं करावी लागतील. वेगवेगळे रिपोर्ट्स आणि ट्रेंड्स असं सांगतात की चेन्नईमध्ये आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय कामगार लोक आहेत. मुंबईत तर आहेतच, ज्याच्यावरनं वेगवेगळं होणारं राजकारण सुद्धा आपण ऐकत असतो. पण मायग्रेशनला पर्याय नाही, कारण भारताची डेमोग्राफी ही युनिफॉर्म नाही, ही इकॉनॉमिक सर्व्हेच्या डेटावरून दिसतंय. दुसरी गोष्ट अशी की मायग्रेशनला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते डायरेक्टली इनडायरेक्टली भारतात अत्यंत वेगानं बनतंय. त्यातला पहिला भाग अर्थातच रस्त्यांचा. गेल्या काही वर्षात कॅपेक्स मधली इन्व्हेस्टमेंट म्हणजे एकूण बजेटच्या किती टक्के रक्कम कॅपिटल गोष्टींवरती, रस्ते बनवण्यावरती, फ्लायओव्हर बनवण्यावरती घालवायची, याचं पर्सेंटेज मोदी सरकारच्या काळात सातत्यानं वाढत गेलंय. ते यावर्षी सुद्धा वाढलंय. जवळपास 3 लाख कोटी रुपये येत्या वर्षभरात रस्ते बांधणीसाठी वापरले जाणार आहेत. तेवढेच 3 लाख कोटी रुपये हे रेल्वे बांधणीसाठी दिले जाणार आहेत. आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, साधारणतः दरवर्षी 10,000 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते भारत सरकार गेल्या काही वर्षात बनवतंय. उत्तम रस्ते जर का असतील तर लोकांना प्रवास करणं सुलभ होतं. लोक गावातून शहरात येतात, शहरातून महानगरात येतात, आणि त्याच्यावरचा फोकस इथं अगदी स्पष्टपणे दिसतोय. महत्वाची बाब अशी की आकडे बजेटमध्ये सांगितले जातात, पण ते प्रत्यक्षात येतात का नाहीत हे इकॉनॉमिक सर्व्हेतून कळतं, हे RBIच्या रिपोर्टमधून कळतं. भारत सरकारच्या बाबतीत सबसिडीचे आकडे जे आहेत त्याच्यात जेवढे कमिट केलेले तेवढे खर्च झालेले नाहीत. त्यामुळे अशी टीका होते की सामाजिक न्यायाच्या बाबतीत आत्ताचं जे सरकार आहे ते पुरेसं अग्रेसिव्ह नाही. मात्र कॅपेक्सचे जे आकडे आहेत ते जवळपास 100% खर्च झाले. 11.11 लाख कोटी बजेट अलोकेटेड होतं आणि जवळपास 11 लाख कोटी रुपये गेल्या वर्षभरामध्ये कॅपेक्स वरती खर्च झालेले आहेत. याचा अर्थ सातत्यानं रस्ते बनणार आहेत, सातत्यानं रेल्वेचं नेटवर्क वाढणार आहे, आणि हे सगळं अर्थातच मायग्रेशनसाठी पूरक आहे. आणि जसं मायग्रेट होतो तशीच संस्कृती, देश विकसित होतो असं म्हणतात. तर भारत असा पॉइज्ड आहे इकॉनॉमिकली आणि डेमोग्राफिकली की मायग्रेशन पुढच्या काही वर्षात प्ले होताना दिसेल. सिटी इकॉनॉमिक रिजनची जी
संकल्पना आणलेली आहे की दरवर्षी 1,000 कोटी असे 5 वर्ष 7 सिटी इकॉनॉमिक रिजन आहेत. ते सुद्धा अर्थातच असं दाखवतात की त्या त्या ठिकाणी ग्रोथ होईल. पुणे ग्रोथ हबचा उल्लेख आहे. राज्यभरातली, देशभरातली लोक तिथं मायग्रेट होतील आणि त्याच्यातून इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल. त्यामुळं मायग्रेशनचा मॅजिक भारतात दिसेल असा तिसरा ट्रेंड सांगतो. चौथा ट्रेंड दिसतो तो अर्थातच इनोव्हेशनचा. कारण आजचं जग हे नॉन लिनियर पद्धतीनं वाढतंय. त्यामुळं भारतानं इनोव्हेट केलं पाहिजे. भारतासाठी आणि जगासाठी इनोव्हेट केलं पाहिजे. तरच आपली ग्रोथ होत राहील. हा जो सगळ्यांच्या मनातला समज आहे, तो या आर्थिक डेटामधून सुद्धा दिसतो. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये भारतात किती रजिस्टर्ड स्टार्टअप आहेत? जवळपास 2 लाखाच्या आसपास त्यांची संख्या आहे. भारतात किती जीसीसी आहेत? भारतात किती जेन एआयच्या कंपन्या आहेत? त्यांना किती फंडिंग मिळालंय? या सगळ्याचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे. कदाचित पहिल्यांदाच एआय बद्दलचा एक अख्खा विशेष चॅप्टर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे इनोव्हेशनच्या बाबतीत भारत किती सिरियस आहे हे याच्यातून दिसतं. या वर्षीच्या बजेटमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स म्हणजे इनोव्हेशन शाळेपासून सुरू व्हावं यासाठी जी योजना कार्यरत आहे त्याचं बजेट सुद्धा 500 कोटीवरून थेट 3200 कोटी रुपयापर्यंत वाढवलेलं आहे. त्यामुळे इनोव्हेशन व्हायला हवं, भारतीयांनी इनोव्हेट करायला हवं असं स्पष्टपणे धोरण दिसतंय. मात्र यातली एक बाब अशी आहे की हे कितपत यशस्वी होतंय याच्याबद्दल शंका आहे. द केन या इंग्लिश पोर्टलनं 2 स्टोरीज केल्या होत्या, एक नोव्हेंबरच्या एंडला आणि एक डिसेंबरच्या मध्यावर. त्यातली एक स्टोरी अशी सांगते की स्टार्टअपसाठी जो फंड होता, फंड ऑफ फंड सिडबीकडून दिला जातो, त्याच्यातला फक्त 30%च फंड आजपर्यंत युटिलाइज झाला आहे. दुसरी गोष्ट अशी की स्टार्टअपचं जे अटल इन्क्युबेशन सेंटरची स्कीम आहे, अटल टिंकरिंग लॅब सारखी, त्यातल्या फक्त 5% स्टार्टअपनी काहीतरी सिरियस रेकग्नायझेबल पुढं केलंय. त्यामुळे सरकारी इंटरव्हेन्शन केल्यानंतर खरंच इनोव्हेशनला गती मिळती का? हा प्रश्न आहे जो वेगवेगळे रिपोर्ट्स दाखवतात. मात्र इनोव्हेट करायला हवं आणि इनोव्हेशनला सरकार बळ देत राहणार असा स्पष्ट ट्रेंड हा यावर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेतून, यावर्षीच्या बजेटमधून सुद्धा दिसतो आहे. पाचवा मुद्दा असा आहे की सरकारची व्हॅल्यू सिस्टीम सुद्धा या निमित्तानं दिसतेय. जो बायडन यांचं स्टेटमेंट आहे की डोंट टेल मी व्हॉट आर युअर व्हॅल्यूज, शो मी युअर बजेट अँड आय विल गेट इट. आज सुद्धा इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखात ते कोट करण्यात आलंय. तर सरकारची जी व्हॅल्यू सिस्टीम आहे त्या व्हॅल्यू सिस्टीमला अलाइंड बजेटमधल्या प्रोव्हिजन्स दिसतात. उदाहरणार्थ ज्यांना आपण सिन गुड्स म्हणतो, सिन सर्व्हिसेस म्हणतो, त्यांच्यावरचे टॅक्स टप्प्याटप्प्यानं वाढतात. जीएसटी आणि पर्सनल इन्कम टॅक्समध्ये सवलत दिल्यानंतर जी गॅप तयार होती, सरकारच्या तिजोरीत जे पैसे येणं कमी झालं असतं, ते अशा प्रकारच्या सिन गुड्स वरती टॅक्स लावून वाढवले जात आहेत. जुगाराची जी ऍप्स होती ती तर बंद झालीच, पण आता ज्याला शेअर मार्केटमधलं ट्रेडिंग म्हणतात, स्पेक्युलेटिव्ह, त्याला काही जण स्किलचा भाग म्हणतात, पण काही जण त्याला एक प्रकारचा जुगार म्हणतात. त्याच्यावरचा टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे, जेणेकरून त्याच्यापासून लोकांनी परावृत्त व्हावं. त्यामुळं कोणत्याही पद्धतीचं वाईट गोष्ट जी भारतीय समाजात मानली जाती, कोणत्याही पद्धतीची सिन ऍक्टिव्हिटी जुगारासारखी जी मानली जाती, त्याच्यावरती आम्ही कडक टॅक्स लावू, त्याच्यावरनं आम्ही रक्कम कमावू आणि ती समाजाच्या भल्यासाठी वापरू, असं एक धोरण, असं एक मूल्य या सरकारचं दिसतंय. त्याच्याशिवाय सरकारच्या बजेटमध्ये सातत्यानं टेम्पल टाउन्सचा उल्लेख आहे, कल्चरल टुरिझमचा उल्लेख आहे, भारतीय हेरिटेजचा उल्लेख आहे. पण त्याच्यामध्ये बुद्धिस्ट सर्किट असेल, त्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टचा फोकस असेल. भारताची संस्कृती आणि तिचा अभिमान याचा इकॉनॉमिक ग्रोथसाठी वापर केला जाईल, हे दुसरं मूल्य सुद्धा याच्यामध्ये दिसतंय. ऑरेंज इकॉनॉमीचा उल्लेख या बजेटमध्ये झाला. ऑरेंज इकॉनॉमी ही आर्ट, कल्चर यांच्याशी रिलेटेड इकॉनॉमी असते. इन अ वे क्रिएटर्स इकॉनॉमी, जसा तुम्ही आमचा व्हिडिओ बघताय हा सुद्धा ऑरेंज इकॉनॉमीचा भाग आहे. तर ऑरेंज इकॉनॉमीच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातील असं या बजेटमध्ये सांगण्यात आलंय. मग त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, डिझाईन, आर्ट, कल्चर या सगळ्याचा समावेश आहे. इतकंच काय, तर जशी अटल टिंकरिंग लॅब आहे अशी कंटेंट क्रिएटर लॅब प्रत्येक शाळेत उघडण्यात येईल असा सुद्धा एक धाडसी
घोषणा या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी भारतीय संस्कृतीचा अभिमान, भारतीय मूल्य आणि त्याचा इकॉनॉमिक ग्रोथ साठीचा वापर हा सुद्धा एक ट्रेंड जो जगभरात दिसतो तो भारतात सुद्धा दिसतोच आहे. हे 5 प्रमुख ट्रेंड दिसतायत. त्यातले काही गोष्टींच्या बाबतीत या जुन्याच गोष्टी नव्यानं आल्यात का अशी चर्चा करायला स्कोप आहे. जसं मॅन्युफॅक्चरिंगसाठी पूर्वी मेक इन इंडिया होतं. सिटी इकॉनॉमिक रिजनसाठी पूर्वी स्मार्ट सिटी होतं. स्टार्टअप इंडिया होतं. तेच सगळं पुन्हा नव्यानं आलंय का अशी चर्चा करायला स्कोप आहे. हे बजेट कितपत यशस्वी होईल, त्याचं इम्प्लिमेंटेशन किती होईल, त्याच्याबद्दल थिंक बँकवरती आपण वेगवेगळ्या मान्यवरांशी बोलूच. ह्या बजेटनंतर कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करावी, कोणते सेक्टर फ्लरिश होतील, कोणते सेक्टर पाठीमागे राहतील याच्याविषयी चर्चा करू. पण एकूणच वेगवेगळी डॉक्युमेंट वाचल्यानंतर एक सामान्य नागरिक म्हणून काय ट्रेंड दिसतात ते सांगायचा हा प्रयत्न आहे. यात काही चुकलं असेल तर ते जरूर सांगा. त्यात कोणती ऍडिशन असेल, तुम्हाला कुठला ट्रेंड दिसला असेल ते जरूर सांगा. आणि असे काहीशे रिसर्च बेस्ड एपिसोड्स कोणत्या विषयावर बघायला आवडतील तेही सांगा. आज इथंच थांबूया. धन्यवाद.